नमस्कार मित्र हो, कोकणाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. तर मित्र हो, आजचा व्हिडिओ हा आपल्या कोकणातील युवकांसाठी आहे. जे युवक आपल्या कोकणामध्ये रोजगाराची संधी शोधत आहेत, तर त्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. कारण आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत, म्हणजे माझ्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मालवण तालुक्यामधील आमचं हे कट्टा गाव आणि याच्यामध्ये आमची वाडी आहे वायरकरवाडी. या ठिकाणी माझे मित्र आहेत जे मुंबईतील नोकरी सोडून हे शेती करत आहेत. म्हणजे आता मी ज्या ठिकाणी आलेलो आहोत, त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 5.5 एकरमध्ये कलिंगड केलेलं आहे. आणि म्हणजे ज्यांना असं वाटतं की कोकणामध्ये रोजगार नाही आहे, कोकणामध्ये नोकरी नाही आहे, तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे, की जर तुम्हाला काहीतरी कोकणामध्ये करायचं असेल, नोकरीधंदा करायचा असेल, तर तुमच्याकडे कला पाहिजे, तुमच्यात जिद्द पाहिजे. तर आज आम्ही अशाच व्यक्तींना भेटणार आहोत, माझ्या मित्रमंडळींना भेटणार आहोत, की ज्यांनी नोकरी सोडून आज ते जवळपास 5.5 एकरमध्ये कलिंगड शेती करत आहेत. म्हणजे तुम्ही कोकणामध्ये शेतीमधून सुद्धा चांगलं उत्पन्न मिळवू शकता. तर त्यांनी काय केलं आहे, कशाप्रकारे त्यांनी शेतीची प्लॅनिंग केलेली आहे, सो त्यांच्याकडनं आज आपण ही सर्व माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्र हो, आता आपल्यासोबत जे आहेत हा आहे रोहित वायरकर आणि हे आहेत गणेश वायरकर. तर हे आपल्या या वायरकरवाडीचे रहिवासी. तर त्यांनी ही संपूर्ण बाग आहे ती फुलवलेली आहे. जवळपास 5.5 एकरमध्ये तुम्ही कलिंगड केलाच आहे. तर तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे सुरुवात तुम्ही काय केली होती? रोहित तर मुंबईला नोकरीला होता आणि त्यानंतर त्याने नोकरी सोडून त्याने असं ठरवलं की शेती करावी. आणि तुमचा तर स्वतःचा बिझनेस आहे, तुम्ही गणेश मूर्ती तयार करता. सो तुमचा आता ह्या कलिंगड शेतीकडे तुम्ही कसे वळलात आणि तुमचा अनुभव कसा आहे? पहिल्यांदा म्हणजे आम्ही गेल्या वर्षी जी आम्ही शेती केली, कलिंगडची बाग केली, ती आमची जागा सगळ्या वायरकरांची. आम्ही असं बसून विचार केला की आम्ही जी जागा आहे ती एकदम पडी आहे. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की ह्या जागेमध्ये काय आपण आपण जे तरुण पिढी जी मुंबईला रोजगारासाठी, मुंबईसाठी नोकरीसाठी जातात आणि हाल अपेष्टातून बघितलं काय चालते मुंबईला, कसं नोकरीदार ते सकाळी गेले का संध्याकाळी येईल तोपर्यंत आपल्या खोलीवर येईल तोपर्यंत आपला माणूस. इथे आपण आपली जमीन असून आपण ह्या जागेतून कसं उत्पन्न घेऊया असं आपण बसून आम्ही ठरवलं. आणि काय विचार केले, गेल्या वर्षी आपण कलिंगडची बाग केली, त्याच्यात आपल्याकडून आम्हाला त्या बाग केली, त्याच्यावर आम्हाला व्यवस्थित उत्पन्न मिळालं. कारण आम्ही हे जे सहकारी आहोत, आम्ही रोहित असो, मी, रोशन असो, निखिल असो, सतीश वायरकर असो, आम्ही जे मेहनत जी असते ती काय असते ते गेल्या वर्षी आम्ही बघितली की मेहनतून मेहनत करून जे आपण फळातून जी लागवड करून जे आम्हाला उत्पन्न मिळालं ते खरोखरच ह्याच्या अगोदर विचार केला पाहिजे होता. पण आता आम्हाला समजलं की जागेचं काय महत्त्व असतं आणि काय त्या जागेतून उत्पन्न मिळतं ते आम्ही गेल्या वर्षी आम्हाला समजलं. म्हणून आम्ही विचार केला की पाण्याची सोय नव्हती, पण त्या पाण्याच्या सोयीमध्ये आम्ही शेततळी म्हणून करून त्याच्यात खोल करून ते पाण्याची व्यवस्था झाली. त्या पाण्यातून म्हणून आम्ही आता गेल्या वर्षी 4 एकरमध्ये केलं होतं. आता जवळजवळ 5-5.5-6 एकरमध्ये केलो बाग. त्याच्यातून आम्हाला व्यवस्थित उत्पन्न मिळालं. आणि आता ही जी बाग तोडतायत ती आता ही दुसरी ट्रिप आहे. त्याच्या अगोदर पुढे आहेत पण त्या खरोखर. आणि एक सांगतो की आम्ही जी फवारणी वगैरे करतो, कारण ह्या पावसात आम्ही जरा जरा आमचं या बागेला जरा नुकसान झालं, पण आमचा जो देव आहे त्याने आम्हाला तरवलं वरती करतो. आणि त्याने आम्हाला जास्तीचा पाऊस एवढा लागून सुद्धा पाऊस ह्या बागेत जे आम्हाला फळ मिळालं ती त्याच्या जीवावरती. आणि एक सांगतो की जंगली जनावर आहेत ना, त्यांच्याहून आम्हाला जरा बागेला जरा थोडंफार नुकसान झालं. बरोबर. तर त्याच्याकडून सरकाराकडून काय जर आम्हाला जर मिळत असेल ना तर बरं होईल. नक्की, नक्की. एवढं. दादा, खूप छान शेती केली आहे तुम्ही. बरं. आणि म्हणजे सध्याचा जो युवक आहे तर त्याने हे शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे बरोबर. त्यांनी आता काय होतं की नोकरीकडे जाते. आता स्वतः रोहित सुद्धा नोकरी करत होता. तर रोहित, तुझं म्हणजे ह्या युवकांना, येणारी जी आता पिढी आहे, जी आता नोकरी धंदे बघत आहे, ज्यांना व्यवसाय करायचा कोकणामध्ये, तू त्यांना काय सांगशील? मी हेच सांगेल की शेतीमध्ये चांगलं इन्कम आहे. मुंबईमध्ये मी पण जॉब केला 5 वर्ष, 9 ते 5 जॉब केलं. शेवटी काय हातात राहत नाही. शेवटी गावाकडे आलो. बरोबर. पहिले छोट्या प्रमाणात शेती केली. हां. 30 गुंठ्यामध्ये पहिले चालू केलं होतं. ओके. आता 2 वर्ष झाली. आता आम्ही जवळजवळ 6 एकरमध्ये करतोय. ओके. ते चांगला अनुभव आहे, चांगला इन्कम आहे मी त्याच्यामध्ये. सुद्धा पाहिलं होतं, तू शेती केली होतीस हो. ज्यावेळी तू कलिंगड लागवड केली, त्याच्यानंतर तू भेंडी, हो, भाजी केल्या सर्व त्याच्यानंतर प्रकारच्या. भाज्या केल्या होत्या.
त्यानंतर तू आता ह्या शेतीकडे परत मोठ्या शेतीकडे वळला आहेस. हो बरोबर. तर तू एकच सांगशील युवकांना की तुम्ही नोकरीकडे जास्त धावू नका. तुमची बरोबर. जागा असेल नसेल तरी जागा तुम्ही कोणाकडून तरी अवेलेबल करा, करारावर घ्या, करारावर घेऊन पण आपण करू शकतो. करू शकतो. म्हणजे पहिलं काय व्हायचं की भात शेतीवर लोकांचं म्हणजे अवलंबून जास्त होते. जास्त होतं. त्यामुळे काय होतं की आता हे लोकांची मानसिकता तेवढी नाही की अजून मी मोठी शेती करेन, थोडी इन्व्हेस्टमेंट करेन आणि शेती करून मी त्यातनं जास्त कमवेन. पण नक्कीच तुम्ही तो प्रयत्न केला आणि तो यशस्वी तुम्हाला ठरलेला आहे. आता तुमची ही आता गाडी आहे ती चालली आहे कुठे? बांदा गोवा बांदा गोव्याला चालली आहे. म्हणजे तुम्हाला इथे आहे ते कलिंगडला मार्केट आहे. मार्केट आहे. आणि आणि आमच्या हा कलिंगडला सुद्धा गोवा, बांदा, त्याच्यानंतर बांबार्डा याचं मागणी भरपूर आहे त्याला. बरोबर बरोबर. म्हणजे तुमची क्वालिटी पण छान आहे. मी कलिंगड पाहिले. आता जवळपास तुमची अर्धी बाग झाली तोडून की अजून बाकी आहे? अजून अजून नाही. अजून आहे बऱ्याच बऱ्याच प्रमाणात अजून बाकी आहे. गेल्या वर्षी आम्ही 3-3.5 एकर मध्ये केले होते. आता आम्ही ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 5-6 एकरच्या बाहेर आम्ही तुमचं शेती अजून केली. क्षेत्र तुमचं वाढवलं आणि अजून वाढवणार पुढे. ओके ओके. कारण आमचे जी हे जे आपले सहकारी आहेत ना त्यांचा साथ आम्हाला भरपूर आहे. बरोबर त्याच्यामुळे आम्ही आता 6 एकर केली. पुढच्या टायमाला आम्ही केवढ जास्तीत जास्त वाढवू त्याच्या मागे आम्ही राहणार. कारण आंग मेहनतून जे आम्हाला काय फळ मिळतं बरोबर. त्याला आम्हाला समजलं की आंग मेहनत आणि ही जे जागेची आमची किंमत आहे ती आता आम्हाला समजते काय किंमत आहे ती. बरोबर. नक्कीच तुम्हा दोघांचेही खूप सारे धन्यवाद की तुम्ही आता ह्या म्हणजे आता युवकांना तुम्ही एकत्र हाताला धरून तुम्ही ही शेती करत आहात. प्रत्येकाने ही गोष्ट अंगीकारली पाहिजे की आपल्या जे वाडीतले युवक आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, त्यांना एकत्र धरून बरोबर. कुठलाही धंदा असेल, कुठली शेती असेल ते एकत्र धरून करे. म्हणजे जेणेकरून तुम्हीही कमवाल, सोबत जे युवक आहेत ते सुद्धा कमवतील, त्यांना सुद्धा एक चांगला मार्ग लाभेल. तर अशी शेती जी केलेली आहे मित्र हो, तुम्हाला जर ही शेती पाहायची असेल, आता तुम्ही साधारण एक अजून किती दिवस चाललेली शेती आपली आता? तरी अजून 15 दिवस. 15 दिवस. म्हणजे आज तारीख आपल्याकडे आहे 6 तारीख. 6 जानेवारी. सो अजून तुम्हाला एक 15-20 तारखेपर्यंत तुम्हाला ही कलिंगडची बाग पाहायला मिळेल. मित्र हो, जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल, तुम्हाला जर ही शेती जर अशी करायची असेल तर तुम्ही सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमची यांच्याशी गाठभेट घालून देईन. आता जी गाडी भरतायत आपले सहकारी आहेत आणि आमचे शेती उत्पादक सुद्धा आहेत, लांबोर साहेब आहेत, ते सुद्धा आहेत, ते सुद्धा तोडणी करतायत. आता ही जी गाडी भरतायत ना ते आमचे सहकारी आहेत. ते आता गाडी बनवून आता ही आता बांधा गोव्याला चालले. ओके. व्यवस्थितपणे भरतायत हे हा. सहकारी. आणि एक अनिरुद्ध ढोलम आहेत, बांदिवडेकर आहेत, रोशन वायरकर आमचे आहेत, दर्पण आहेत, राकेश वायरकर, विनय आणि शुभम हे आमचे सहकारी. यांची साथ आम्हाला भरपूर आहे. नक्कीच नक्कीच सगळ्या मित्रांची साथ आणि आहे. त्यांच्यामुळे हे जे मोठे दिसतंय ना ते उत्पन्न हे की आम्ही मेहनत करतो ती ह्यांच्यामुळे. आणि आमचा जो देव बसलाय शेंगडात त्याचं आमचं पाठबळ जवळजवळ आसपास 8-9 किलोचे आहे. त्याच्यापेक्षा या गाडी गेले 2 दिवस गाडी भरली ना ती 10-12 त्याच्यापेक्षाही किलोची मोठी साईज होती. तर मित्र हो, अशी आहे ही आपल्या कोकणातल्या युवकांनी केलेली ही शेती आणि शेतीतून रोजगार निर्मिती केलेली आहे. तुम्ही सुद्धा मित्र हो अशीच शेती करून रोजगार निर्मिती करू शकता. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की कोकणामधील युवकांनी नोकरीच्या मागे न जाता शेती करून सुद्धा तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता. तर आता आपण पाहिला मित्र हो की आपले हे कोकणातले युवा शेतकरी कशाप्रकारे शेती करत आहेत, त्यातनं रोजगार निर्मिती करत आहेत. मित्र हो, तुम्हीसुद्धा तुमच्या घरी थोडी तरी जमीन नसेल तरी तुम्ही करारावर घेऊन तरी शेती करा. तुमचा स्वतःचा रोजगार निर्माण करा. तुम्ही शेती सोडून अजूनही बरेच जे आपले व्यवसाय आहेत ते तुम्ही करू शकता. तर मित्र हो, तुम्हाला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं की तुम्हीसुद्धा मुंबईमध्ये नोकरी धंद्याच्या मागे न लागता आपल्या कोकणामध्ये शेती करून व्यवसाय देखील करू शकता. मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.